श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं ते नक्की सांगा बरं का. आजची आपली रेसिपी आहे हिरवे मूग, चणे आणि मस्त असे डोसे झालेले आहेत. ही रेसिपी 2-3 वेळा झालेली आहे माझ्या चॅनलवर, पण याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून वाढलेली आहे मस्त एक शेंगदाण्याची चटणी. ती पण तुम्हाला दाखवणार आहे. मस्त झालेली होती, पूर्ण बेत झालेलं होतं, फुल ऑन 1 पॉट मील झालेलं होतं. फुल मील जेवण असं हे झालेलं होतं बघा. त्यासाठी काय काय कृती आणि साहित्य पूर्वतयारी आपण बघूया. सो आपण काय घेतलं होतं, मूग घेतले होते हिरवे, ते आपण रात्रभर भिजू घातले होते थोडेसे बघा असे छान. आणि त्याच्यानंतर आपण थोडे घेतले होते चणे, ते पण आपण रात्रभर भिजू घातलेले होते. त्याच्यानंतर आपण घेतलं होतं दही, रवा पण मी भिजवलेला होता थोडा. मिरच्या घेतल्या होत्या भरपूर, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मीठ आणि साखर जे आपलं रोजचंच आहे. चला आता आपण कृती करूया. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडे आपण मूग घातलेले होते आणि मूग घातले होते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चणे घातले होते. पूर्ण नव्हतं भरलं कारण की मिक्सरचं भांडं फुल झालं असतं. सो चणे घातले होते अर्धे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मस्त असं घातलेलं होतं. रवा मी आधीच भिजवून ठेवला होता कारण वेळेवर तो लवकर फुलायला हवा. रवा भिजवलेला होता आणि तसंही चालतं की आपण सोबत मिश्रण करून पण आपण भिजवू शकतो. अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये छान मस्त असं दही घातलेलं होतं भरपूर, थोडं आपण जिरं घातलेलं होतं, मिरच्या घातलेल्या होत्या, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या होत्या आणि खूप मस्त असं बॅटर हे खूप छान रेडी झालेलं होतं. दही पण आपण भरपूर घातलेलं होतं, छान आंबटपणा त्याच्यामध्ये आलेलाच होता. आणि त्याच्यानंतर मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या पण आपण घातलेल्या होत्या, मीठ पण घातलेलं होतं आणि खूप छान हे डोसे झालेले होते मुगाचे. आणि मस्त असे छान असे मऊ असे डोसे झालेले होते, खूप छान झाले होते आणि मस्त झालेलं होतं आणि पोटभर झालेलं होतं. 2 डोसे खा आणि रस्त्याने लागा अशी गत झालेली होती बघा. त्याच्यानंतर आपण हे छान असं मिक्सर फिरून घेऊया आणि मिक्सरवरून छान फिरून घेतल्यावर आपण छान हे भांड्यात काढून घेतलेलं होतं आणि हे बॅटर पण खूप छान तयार झालं होतं बघा. तुम्ही रंग पण बाकी किती छान आला आहे की नाही मुगाचा, हिरव्या मिरच्यांचा आणि लसूण, खूप छान असा रंग त्याचा झालेला होता. त्याच्यानंतर आपण छान मस्त याला काय केलं होतं, खूप छान मस्त असं बॅटर हे ऑलमोस्ट रेडी झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार सारण लागलेलं असतं आपण ते पण काढून याच्यामध्ये ॲड केलेलं होतं. मिक्सर असा उलटा फिरवलेला होता आणि त्याच्यानंतर आपण ते पण ॲड करून घेतलेलं होतं व्यवस्थित. आणि थोडं मीठ जर कमी लागलं तर ते आपण चव घेऊन बघून घ्यायचे आणि ते आपण मीठ ॲड करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण बॅटर रेडी होतं, मस्त झालेलं होतं. आणि त्यानंतर आपण या बॅटरला बघा मस्त झालं आहे की नाही, एकदम छान असं डोसे आणि तांदूळ आणि डाळीच्या बॅटरसारखंच झालेलं आहे. मस्त असं लुसलुशीत बॅटर झालेलं होतं. मग आपल्याला याला केलं 10 ते 15 मिनटं रेस्ट दिला होता आणि तोपर्यंत आपण केली होती चटणीची तयारी. चला आता आपण बघूया मस्त अशी चटणीची तयारी. खूप छान चटणी देखील खूप छान झालेली होती. आणि चला आता आपण वळूया चटणीच्या तयारीकडे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण मस्त शेंगदाणे घेतलेले आहेत, हे पण छान व्यवस्थित भाजून घेतलेले आहे, ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. आणि आपण थोडेच घेणार आहोत कारण मिक्सरचं भांडं छोटं आहे. त्याच्यानंतर आपण भरपूर मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहे. एकदम रॉ पद्धतीने आपण ही चटणी केली. हा जो बेत होता ना, आमच्याकडे पाहुणे येणार होते तेव्हा झालेला होता, म्हणून तुम्हाला खूप पसारा दिसत असेल ओट्यावर. पण तुम्ही हे समजू शकता बघा. अशा पद्धतीने आपण छान मिरच्या पण घातलेल्या आहेत तोडून, एकदम रॉ टाईप्स. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लागलं तर आपण चव घेऊन नंतर टाकूयाच. आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर पण घातलेली, आपण थोडं जिरं घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा अशा मस्त साखर घातलेली आहे, म्हणजे साखरने काही सर्व चव अशी बॅलन्स होईल. आणि त्याच्यानंतर आता आपण याला मस्त घालूया भरपूर दही आणि त्याच्यानंतर याला आपण छान असं लावूया मिक्सरला. छान आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मग ती झाली की आपण ती छान अशी एका भांड्यात काढूया. ही थोडी घट्ट झाली होती, मग जे आपला मिक्सरच्या भांड्याला लागलो त्याच्यात आणखी थोडंसं दही घातलं आणि किंचितसं पाणी घालून आपण ती आणखी थोडीशी पातळशी करून घेतली बघा. म्हणजे जास्त घट्ट पण नव्हती, जास्त पातळ पण होती. अशा पद्धतीने आपली ही जे चटणीचं बॅटर आहे ते रेडी होतं. त्याच्यानंतर आपण याला मस्त दिलं होतं तडका. त्याच्यासाठी आपण तेल ठेवलेलं होतं गॅसवर. त्याच्यामध्ये घातली होती छान मोहरी घातली होती, मस्त छान बघा किती छान तडतडली ना मोहरी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातला होता कढीपत्ता
आणि बघा, आणि ती आपली थोडं हिंग घालून आपण ती घातली होती चटणीवर. आणि बघा अशा पद्धतीने आपली मस्त चटणी रेडी झाली होती. आणि त्याच्यानंतर आपली डोसाचं बॅटर रेडीच होतं, चटणी रेडी झालेली आहे. आता आपण टाकूया मस्त तव्यावर डोसे. छान मुगाचे डोसे आपण मस्त झालेले होते, खूप छान. माझ्याकडे पाहुणे आले होते, तुम्हाला सांगितलं, त्यांचीच फरमाईश होती की तुम्ही हे डोसे करा म्हणून. आणि बघा अशा पद्धतीने मस्त आपले डोसे रेडी झालेले होते, चटणी पण रेडी झालेली होती आणि खूप हेल्दी असा हा बेत झालेला होता. आणि सर्वांना खूप आवडलं. पाहुणे जे आले होते त्यांना पण खूप आवडली ही डिश पूर्ण, कारण आधी त्यांनी खाल्लेलं होतं म्हणून त्यांची फरमाईश होती. बघा अशा पद्धतीने मस्त आपले नरम नरम डोसे रेडी झालेले होते, थोडे काठाने क्रिस्पी झालेले होते पण, आणि चव आणि हेल्दी तर हे झालेलेच होते. बघा अशा पद्धतीने पुष्कळ असे डोसे झालेले, एवढ्या बॅटरमध्ये तरी 10-15 डोसे झालेले होते आणि मस्त झाले होते. चला आता तुम्हाला करून दाखवते प्लेटिंग, एक नंबर. बघा अशा पद्धतीने छान आपण एक प्लेट घेतलेली होती, त्याच्यावर मस्त असे छान 2 डोसे ठेवलेले होते. डोसे झाल्यानंतर मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आणि मस्त हा बेत हेल्दी डोसे असे रेडी होते. आणि माझ्याकडे जे पण गेस्ट आले त्यांनी खूप तारीफ केली, त्यांना खूप आवडली रेसिपी. आणि तुम्ही पण हे करून बघा आणि तुम्हाला पण रेसिपी नक्की लाईक करा, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा चला मस्त झालेली आहे, चटणी पण आपण वाढलेली आहे, तुम्ही पण या खायला. आणि या व्हिडिओचा नाता इथेच करते. चला, श्री स्वामी समर्थ.